तर चला, आज तुम्हाला मी व्लॉगची भेळ कशी बनवायची ते दाखवते. आता मी असं का म्हणते, तर हे माझे 2-3 दिवसाचे मिक्स व्लॉग आहेत. तर आज पहिल्या दिवशी आम्हाला लग्नाला जायचं होतं, त्याच्यासाठी मी आवरून तयार झाले होते. आणि फर्स्ट टाईम असं झालं की मी तयार होते आणि घरच्यांचं आवरलं नव्हतं. तिथं लग्नात गेल्यानंतर या माझ्या वहिनी भेटल्या मला, ज्या की माझे रोज व्लॉग बघतात. त्याच्यानंतर नवरदेवाची गाठ घेतली आणि त्याच्यानंतर झाली ग्रूम आणि ब्राईडची एंट्री. त्याच्यानंतर मस्तपैकी लग्न लागलं. आम्ही जाऊन अक्षता वगैरे टाकल्या. त्याच्यानंतर सगळ्यांना भेटायला आम्ही गेलो होतो. तर हे सगळे पोटाच्या मागे लागले होते. आणि नंतर मला म्हणतात की व्लॉगमध्ये घेत नाहीस, व्लॉगमध्ये घेत नाहीस. तर घेते मी व्लॉगमध्ये, फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघत नाही. त्याच्यानंतर आम्ही पोटोबा केला. आणि ही माझी आत्ती आहे, म्हणजे इथं सगळ्याच आत्या आहेत. आणि ही आत्तीची मुलगी, जी की तुला व्लॉगमध्ये घेत नाही म्हटल्यावरती तोंड फुगवून रुसून बसली होती आणि व्हिडिओ चालू झाल्यावरती खुश झाली. त्याच्यानंतर घरी येऊपर्यंत माझा काहीतरी असा अवतार झाला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण आम्हाला एका लग्नाला जायचं होतं. मग काय, आम्ही तिथं गेलो. ग्रूम ब्राईडची एंट्री झाली, लग्न लागलं आणि त्याच्यानंतर जेवण केलं. त्याच्यानंतर तिथंच एका ओळखीच्या काकांच्या घरी जायचं होतं. आणि ही माझी मम्मी. आणि मला वाटतं ना, मी हिला दुसऱ्या देशात जरी नेऊन सोडलं ना, ही खुणवा-खुणवी करून बोलेल, पण गप्प बसणार नाही. त्याच्यानंतर आम्ही तिकडं गेलो, छानपैकी सरबत वगैरे घेतला. आणि तिथं त्यांचं डॉग होतं, जे की खूप क्यूट होतं. आणि मला वाटलं चावेल, पण मला काही कुत्री चावत नाहीत असं मला वाटतं. कारण कुत्रे, जशी मी कुत्र्यांसोबत ऑब्सेस्ड आहे, तसे कुत्रे पण माझ्यासोबत ऑब्सेस्ड आहेत. त्याच्यानंतर घरी आले आणि घरी आल्यावरती मला एक बेंटो केकची ऑर्डर होती, सो ती कंप्लीट केली. आणि हा बेंटो केक फक्त 200 रुपयाला आहे. सो तुम्ही ट्राय करू शकता. बाय बाय.